सॉरी सॉरी सॉरी, तुमच्या सगळ्यांचं खरंच सॉरी. बक्षुद्धी नाही, सिरियसली सॉरी. कारण की जे लोक 4 महिन्यापासून वाट बघत होते ब्लॉगची, ब्लॉग येत नाही त्यांना 4 महिने मी कन्नी दिली. ते मला इन्स्टाला येऊन जोडले, रोज मला मेसेज करत होते. त्यांच्या सगळ्यांना हात जोडून कोपऱ्यापासून सॉरी. टेकिंग फॉर काय म्हणते ते ग्रांटेड तसलं काय घेतलेलं नाहीये. पण तुमचा भाऊ जरा ह्याच्यावर जरा फोकस करत, त्याच्यामुळे ब्लॉग आले नाही 3-4 महिने झाले. तर मी काय बकचोदी करणार नाही अजून. तर ब्लॉग आलेला आहे, बघा जावं. आणि खरंच सॉरी. रामकृष्ण हरी, तुमचं स्वागतच आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. 6 वाजता मी चाललोय बळजबरी लग्नाला घेऊन चाललेले बघा आम्ही प्रोटीनचा डबा कशा पाणी भरून चाललोय. काय पाणी भरून द्यायचं. तर तुम्हाला मी आमची 1857 ची बॅग दाखवतो बा. 96 सुटकेस आहे. आणि पण ही का यावेळेस ही का ह्याच्यावर काय हे कारण हेच कम्फर्टेबल दया दृष्टी केली. तुमच्या सारखेच असल्या ते बॅग काय फायदा नाही. ह्याच्या उभा राहा, तू उभा राहा. काय उभा राहा, बघ तुटली तर उभा राहून बघितलंय. तर विषय असा आहे की गावाला चाललेलो आहे मी, आणि लग्न आहे. त्या लग्नाला बळजबरी घेऊन चाललेले आहेत. आणि खाओ माँ कसम, आज होगा मौत खेळ म्हणजे ब्लॉग येणार आहे आज. आज म्हणजे हा ब्लॉग जेव्हा पण येईल तेव्हा येणार आहे. पण कसलं भारी सूर्य येतोय असा. शिकवायचं कोण? मंद म्हणतो डायरेक्ट डुकरा. शिकवत नाही काय डायरेक्ट हे असं धर तसं धर. त्या पप्पानी केलं का असं? वय कॅम्प्युटर सुद्धा मला मनी ट्रान्सफर करायला डायरेक्ट फोनवर कॅम्प्युटर वर बसवलंय. हे असं करायचं, तिथं तसं करायचं, झालं गेलं निघून गायबानं. ह्याच्या पप्पाने असं शिकवलं होती का शाळा ब कड मुळाक्षर 26 शिकवायला आणि 26 महिने लावलं असं. 26 महिने मग लय होतंय का? 26 दिवस तरी लावला असं काय. आणि मला कॅम्प्युटर कायला घ्यायचं येणार आहे का? काय झालं ना विषय की लय बोर झालं पट्ट्याला इकडे पुण्यामध्ये. तर म्हणलं गावाला जाऊ, मस्त राहू, जरा 2-3 दिवस मस्त वाटेल. त्यामुळे पट्ट्याला चाललोय गावाला घेऊन. आणि लग्न पण आहे. काय ती दिवाळीची ब्लाऊज शिव कटाळा आला मला. तरी आता लग्न चालू झाले, लग्नाच्या आली म्हणलं आजीला किती म्हणलं राहतं राहिना. मग आम्हीच आजीकडे चाललोय राहिला आता. आजीला अजून पण तिच्या माहेराला जायचं होतं. मला दिवाळीला माझा भाचा न्यायला येणार आहे म्हणली. मला जायचंय. अजून पण माहेराची आवड किती आहे बघा. बायकांना किती आवड असते. वय काय असेल काकीचं वय लय असणार आहे आपल्या. तरी 85 तरी असेल. 85 वयात खाती चिप्स. मेन म्हणजे पसत्यात ते पाहिजे. चिप्स आणि बिस्किट आणि खारी याच्याशिवाय काय खात नाही. मला पचत नाही आता सध्या. ते आतलं काय म्हणतात ना, ते मेन त्यांचं स्ट्रॉंग आहे. कारण इतर से वो लेते नाही कुछ टेन्शन, जिधर जाएंगे वैसा होते. त्याच्यामुळे टेन्शन नसतं त्यांना. आणि खरंच जगात तसं राहावं आमच्या काकी सारखं. जिकडे जाईल त्या माणसासारखं बोलायचं. सगळ्यात चांगलं असतंय म्हणून तर अजून बाहेर जातात ना त्या. कुणाला वाईट म्हणत नाही आमची सासू, कुणाला सगळे चांगले. फक्त ती तिकडे ती तशी करते का बघते तिच्याकडे अशी म्हणते. परत माझ्याकडे आली का नाही मी तिच्याकडे बघते म्हणते. इतकी भारी आहे ना, लय भारी. तसं मला नाही होता. तर आम्ही आता ठेवतो. आम्ही कुठं पोहोचलोय हो? आम्ही पोहोचलो आहे आता इंदापूरच्या अलीकडे आहे. काय बोलतो? म्हणजे आपण नाही कुरकुम पण नाही आला अजून. कळतंय वय तुला? औषधाचा वास तो गेले कळायचं नाही मला आपण कुठे गेलो. म्हणजे अजून ते औषध बनतं कुरकुम मध्ये, म्हणजे फॅक्टरीत आहे. त्याचा वास आल्यावर कळतं कुरकुम मध्ये. बघा जुने लोकांचे विचार बघा. पाट्या बिट्या लोकेशन लक्षात नाही, वासावर लक्षात ठेवते. आता येईल वास बघ. गाडी दाखवते का आपल्याला दाखवायची व्हिडिओ काय? ऐसा भी दिखता है रे बेटवा छोटवा. कसं भारी वाटतंय. इंस्टा स्टोरी गाईस. काय 4 जणांना सण बघतील त्यात बिना खरे. काय म्हणते अंदाज में लो फिर आ गए वैसे अंदाज, फिर से अंदाज में लो फिर आ गए हम वही अंदाज में. काय फोन तुझा
कुत्र्याच्या वर तारा केली घाण त्याची. अरे भाकरी केलेलं कालवण केलेलं सगळं कोणला पाहिजे ना. भाकरी कालवण दूध चहा सगळं चिटकवलंय त्याला. आम्हाला पराभवाची भीती नाही. आमच्या जन्मच संघर्षाच्या मातीत झालाय. आपलेच गरजा. काय आणले? अरे हे त्या भैयाच्या पुरीला खायला आणले मला दुकानात. वाटलं काकीला आणलं. हे आणले बघा सगळं. हे ओतून ठेवावं लागेल खाली. हे काय ऍपल पाहिजे होते ना. सफरचंद ऍपल काय म्हणते जरा काय? काढून ठेव बाहेर. काढून ठेव ना ते बाहेर. आणि हे लोणचं. ते टमाटर आहे. लोणचं दवसाची चटणी इलायची लवंग तुम्हाला मी देते की सुपाऱ्या आणि उन्हात गॉगल घाला. उन्हात जेवढे पाय तेवढे गॉगल घाला. मला त्याची गाडी मागायला आलं की मी नव्हतं पापड याला लागते पापड ही खात याचं काय खात तुम्हाला मेसफळी सांगली लावाय. बरं आता वरी झालं बरं तुम्हाला पाळलं की मी सगळं नखपालिसन मेहंदी आवडती पहिली काढली. पहिल्या मला बी काढा. हे काढायचं पिळायचं. येतं मला येतं मग काही ए माझं नाव काढता येईल का तुला? हा? माझं नाव नाही. रोहित नाव काढता येईल का? नाही शाळात नाही शाळा नाही. शाळाच नाही त्रास. आम्हाला काय मुख बापू सगळं आमच्या काकीला आठवण द्यायचे. जर सणाला सुनांनी नाही लावलं तर चाल पण काकीला पाहिलं पाहिजे. काय सांगू त्याच्यामुळे आहे का नाही काकी. जर सणाला नखपालीस मेहंदी होती का मला नाही? होती भाऊ आम्ही लय हाऊस करतो आमच्या बापूला लय आवडायची म्हणून अजून पण लावणार. बाहेर अजून म्हणते काकू तर बापू तर काकी मिली असते बरं असते आमची खरेदी झाली असती म्हणते ते जोडल्याची. आपण खातो भाजी पण त्याची झाडं कशी दिसतात? शेवगाचं झाड बघितले नव्हते ना. कुठे कशाचं वेल या? घेवड्याचा येला घेवडा. कोणता हवाला? आता उन्हाळ्यात सावली आली पाहिजे वर हा? पत्र्यावर. जिजीचा आंबा पुचल झाड लावलं इथं. तिकडे बघून तिकडे लाईन लावली आता. नाही हे जेव्हा सावली येईल असं उन्हाळ्याचं इकडे एक आणि तिकडे एक लावलं म्हणजे सावली येईल की सगळी त्याच्यावर. सावली आता इकडे लय झाड आहे. उन्हाळ्यापर्यंत आलं तर मग गरम नाही व्हायचं एवढं. इकडे लाईन लावला. हे काय आहे? हा? हे बाजरी आहे काय? अरे ठोंबे बाजरी माहिती का तुला? ए लय तू ज्ञान देऊ नको मला. चाल अरे दाखवू का बाजरी तुला? दाखव बरं. अरे पाखरांनी खाल्ली वाटतं सगळी. हा अरे ह्याच्यात बाजरी असती का? मग काय असती? काय बोलती? मग बाजरी कसली असती सांग बरं. कलर नाही माहिती. नाही माहिती का? बाजरी बिजरी त्याच्यात येते. खायचं माहिती भिकारायला नसतं या गाई बांधला. नारळ पेरू पिंक पेरू ती कोणता हा पिंक पेरू? साधा पेरू लावलं का? साधा सगळं पांढरा. लावलंय सगळं लावलंय. साधा पांढरा पाहिजे. लाल पेरू नाही चव देत. हे बघ हा कुठला आहे? लाल. लाल आहे. लाल आहे. हा आणि हे नारळ झाड. नारळ झाड बघा ते हे दे ना ठेवा नाही तर बुक्काच घालीन परत विचारल्यावर काय. पत्ता हे कडीपत्ता काहीच. जिजीचा आंबा माळ्यातला. कुठला? हा बघ जिजीचा आंबा माळ्यातला. बघ बघ जिजीचं नाव आणि जिजीच्या नावाने आंब्याचं नाव पडलेलं आहे. आणि शेवगा ते शेवग्याच्या शेंगा रे ते डंबल स्टिक. ड्रमस्टिक रे. डंबल ड्रमस्टिक म्हणतात त्याला. कशाला इंग्लिश बोलायचा प्रयत्न करते. खातो ती भाजी. आणि आंब्याचं दुसरं कोणतं झाड आहे? हा? हे कुठं? केशर आंबा केशर आंबा आवाला. हे पेरूच आहे का? नाही जळालं की हे पांढरा पेरू होगी. पांढरच पाहिजे. साधा पहिलं जळायचं. पांढरा त्या अरे इथं ह्या लावाय पाहिजे. लिंबोनी होगी. लिंबोनी पुदिना एक लावाय पाहिजे. आणि अजून काय रे माका केसाला. एक आंब्याचं झाड कोरफड. लिंबोनी मध्ये. हे बघ लिंबाचं झाड लावले. आणून लावा. लिंबोनी लिंबुनी म्हणजे काय? लिंबच ना. हा लिंबाचं. हा तेच. आणि आंबा हे लय जपावं लागेल. कळलं ना काय कशाची काय म्हणजे आपण भाज्या बिज्या खाल्ल्यात सगळं पण झाड कशाचं काय ते माहित नव्हतं. कळलं. इथं अजून काय लावलं नाही.
पेरायचा हरभरा पेरायचा पाहिजे मोठा. जवस नाही येत का आपल्याकडे? जवस ते नाही, जवस मागे काय भेंडी आली यार. इकडं पेरू पेरू पिंक पेरू पिंक लाल हातनं लाल निघतोय झाड. भेंडी अशी कशी बाय वेगळीच दिसते. वेगळे गावरान भेंडी आहे. ही मिरची कुठे मिरची ही आली का मिरची? हा हे काय इथं लाल मिरची. सगळे मिरच्या जायचे. हा हम्म. या आंबा सीताफळ. कात्रा झालाय, कात्रा काढा लागेल. A few hours later. तर मित्रांनो मस्त आता झोप झालेली आहे आणि इथं 2 माणसं कामाला लावली आहेत. मी इकडे बघा, हे बघा कुठे गेला हा माणूस बघा, कात्रा गोळा करायला लावलेला आहे इथं. हो माणसा हो झोपोस तर एवढं काम केलं का तुम्ही? आणि या माणसाला लावलंय पेटवायला सगळं. तर काम चालू आहे मस्तपैकी. माझी नाईट पॅन्ट आहे काही. कितीची नाईट पॅन्ट आहे? किती घालायचं तुम्ही? पहिले बापाचे कपडे घातले, आता बाप तुझे कपडे घातले. काय करा? पेटलं का? काय म्हणतात? बापाची चप्पल पोराच्या पायात काहीतरी म्हणतात की काय असतंय? असतंय काहीतरी. आमच्या काकीला लांब कचरा टाकायला जाणं होत नाही म्हणून मी ते कचरखोंडी झाली. इथंच काय इथंच कचरा, इथं राहतच इथं कचरा केला. कोणी काढलं पाहिजे? तो त्याला सांगते. मी काढतोय की मग व्हिडिओ यांचा. करा करा काम करा, करा काम करा. काय असलं काय दोघांना कामाला लावलंय मी. निर्मळ करते आलं. हा तुझी आई निर्मळ करते. कसली निर्मळ माय मग सवय लावली मी. होय हा कसा नाही आरतीला. कट्टा नाही लय कट्टा आहे. तेरा तो गेम बजाना पडेगा. बघा बाई लय कट्टा पाहिजे. मी ते काकीला विचार काय माय मुळे निर्मळ झाली का आजी? कसा नाही तिला. तिला लय काम केलेलं आहे. काय सांगतो? काकीला विचार. काम सगळं कशी व्हायचं कारण आता बसता टेकून हा? चांगलं बायको आल्यावर. हा आता तुमचा टेकून बसा. तिला दगड दोडं वाढली की त्यांनी याने उपाशी काम केलं या. गडी लावला ना रोजगार घालून लागते भीतीने. सोना लेखाचं केलं की आता. सोना लेखाचं करतोय बाबा.